लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे। मे महिन्याचा हप्ता कधी वितरित होईल याकडे सर्व पात्र लाभार्थी महिलांकडचे लक्ष याकडे लागलेले होते आणि हा कधी वितरित होणार यासाठी निधीची आर्थिक तरतूद झालेली नव्हती आणि निधीची आर्थिक तरतूद झालेली आहे। यासाठीचा शासन निर्णय आणि त्याबद्दलचे 2 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे आणि यापुढील मे महिन्यामध्ये आणि यापुढील मिळणारे हप्ते 2025-26 मध्ये यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। यामध्ये त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, तो सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करूयात। तो कधी वितरित होईल मे महिन्याचा हप्ता याबद्दलही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। याबद्दलचा शासन निर्णय 28 मे 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये राज्यातील महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी, आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली। या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याकाठी 1,500 रुपयाची रक्कम देण्यात येते। या योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मागणीसाठी साधारणली या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। यामध्ये 28,290 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली। त्यामध्ये मात्र 2,511 कोटी रुपये यांचे निधी पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी सलग त्यांच्या बँक संलग्न खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यासाठी या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। याच माध्यमातून या निधीची तरतूद करून ती निधी प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाची रक्कम वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या निधीची तरतूद करण्यासाठी हा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर याच निधीची तरतूद व्हावी आणि प्रत्येकाला निधीची तरतूद न झाल्यामुळे हा निधी वितरित करण्यासाठी विविध प्रकारच्या अडचणी येतात, त्या येऊ नयेत अशा पद्धतीने 2 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे। आतापर्यंत 2 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। त्यामध्ये दुसरा शासन निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधीचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आणखी एक 28 मे 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आदिवासी घटकांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। या उद्दिष्टांचे जे काही माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साधारण आदिवासी घटकांसाठी 3,240 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आदिवासी घटकातील कार्यक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना ही रक्कम वितरित करण्यासाठी साधारण 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। याबद्दलचा शासन निर्णय 2 प्रकारे आदिवासी घटकासाठी आणि इतर घटकांसाठी या दोन्ही प्रकारे निधीची तरतूद करून या माध्यमातून यापुढील 2025-26 जे काही हप्ते आहेत ते पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। हा निधी लवकरात लवकर बँक संलग्न खात्यात म्हणजेच 21 ते 65 वयोगटातील सर्व महिला लाभार्थी जे आहेत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये बँक संलग्न खात्यामध्ये महिन्याकाठी 1,500 रुपयाची रक्कम वितरित करण्यासाठी निधीची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मे महिन्याचा जो काही हप्ता उर्वरित राहिलेला आहे तो हप्ता वितरण करण्यासाठी साधारण वटपौर्णिमा किंवा पुढील 5 ते 6 दिवसामध्ये जे काही निधीची तरतूद झालेली आहे आणि ते निधीची तरतूद त्यांच्या अकाउंटवरती आल्यानंतर ते वितरित करण्यासाठी एक त्याबद्दलचा शासन निर्णय, त्याबद्दलचे विविध प्रकारचे जे काही अपडेट येतील त्याबद्दलचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात। साधारणली यापूर्वी विविध प्रकारचे जे काही राज्यस्तरीय आपले सण साजरे केले जातात महिलांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आता वटपौर्णिमा हा एक सण येत आहे। माध्यमातून त्या सणाच्या मुहूर्तावरती हा 1,500 रुपयाची म्हणजेच मे महिन्याचा हप्ता 1,500 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। मात्र याबद्दलचा जोही काही अपडेट येईल त्याबद्दलचा जो अपडेट वेळोवेळी घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या। पुन्हा एकदा या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।